तो खाल्ला की रक्तदाब कमी होतो, मधुमेह नियंत्रणात राहतो आणि अगदी सेक्स लाईफही सुधारते. शरीराचं एकूण आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. तुम्ही कधी अजमोदा बद्दल ऐकलेलं आहे का? म्हणूनच आजचा विषय सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न. आजमोदा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना आजमोदा आणि ओवा एकच वाटतो, पण तसं नाहीये. इंग्रजीमध्ये याला सेलेरी सीड्स म्हटलं जातं. या छोट्या बिया मसाल्यांमध्ये वापरल्या जातात आणि काही लोक याचा वापर आरोग्यासाठीही करतात. पण सोशल मीडियावर तर आजमोदाबद्दल अनेक दावे केले जातात. तो खाल्ला की रक्तदाब कमी होतो, मधुमेह नियंत्रणात राहतो आणि अगदी सेक्स लाईफही सुधारते असंही सांगितलं जातं. पण खरंच हे सगळं कितपत खरं आहे? यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात जाणून घेऊया. 1985 पासून आशा किरण लोकांच्या सेवेत आहे. गेली 40 वर्ष ते मार्गदर्शन करताय. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर या शहरात त्यांचे क्लिनिक आहे. संभाजीनगरला मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुण्याला आणि मुंबईला असतात. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही एक पदार्थ तुमचं आरोग्य किंवा सेक्स लाईफ रात्रीत बदलत नाही. पण काही पदार्थांमध्ये असे नैसर्गिक द्रव्य असतात जे शरीराला अप्रत्यक्षपणे मदत करू शकतात. आजमोदा त्यापैकी एक आहे. काही संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की आजमोदामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करण्याचे घटक असू शकतात. त्यामुळे शरीराचं एकूण आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. आणि जेव्हा शरीर निरोगी असतं तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या लैंगिक आरोग्यावर होतो. आता अनेकांना प्रश्न पडतो, मग आजमोदा खाल्ल्याने सेक्स पॉवर वाढते का? याचं उत्तर इतकं सरळ नाहीये. कारण छोट्या संशोधनांमध्ये महिलांच्या लैंगिक आरोग्याबद्दल काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. तसंच रक्तभिसरणावरही काही सकारात्मक परिणाम दिसलेले आहेत. शरीरात रक्तप्रवाह चांगला असेल तर त्याचा फायदा लैंगिक आरोग्यालाही होऊ शकतो. पण याचा अर्थ असा अजिबातच नाहीये की आजमोदा हा लैंगिक समस्यांवर खात्रीशीर उपाय आहे. यावर अजून मोठ्या प्रमाणावर संशोधन होणं गरजेचं आहे. याशिवाय काही अभ्यासांमध्ये आजमोदा रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि शरीरात पाणी साठवून राहण्याची जी समस्या आहे ती कमी करण्यासाठी मदत करतो असे संकेतही मिळाले आहे. पण हे फायदा सर्वांनाच होईल असं नाहीये. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे फक्त इंटरनेटवर पाहून रोज मोठ्या प्रमाणामध्ये आजमोदा खाणं योग्य नाहीये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांना वाटतं नैसर्गिक आहे म्हणजे पूर्णपणे सुरक्षित असेल, पण हेही खरं नसतं. जर तुम्ही रक्तदाबाची किंवा मधुमेहाची औषधं घेत असाल, मूत्रपिंडाचा आजार असेल किंवा गर्भवती असाल तर आजमोदाचे पूरक पदार्थ किंवा जास्त प्रमाणात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण नैसर्गिक पदार्थांनाही काही दुष्परिणाम आणि औषधींशी परस्पर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच लक्षात ठेवा, आजमोदा हा चांगल्या जीवनशैलीपैकी एक छोटासा भाग आहे, पण जादू नाहीये. निरोगी लैंगिक आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, चांगली झोप, ताण कमी ठेवणे आणि गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. बाकी व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि सबस्क्राईब करा.